Preview. ठाकरे गटाची 17 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। तुमच्या अनेक सहकार्यांना यावेळेला उमेदवारी दिलेली आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे? बिलकुल एक माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या वर्षभरापासून शिवसेना या सगळ्या विषयावर तयारी करते। सगळ्या शिवसैनिक पदाधिकारी काही प्रमाणात जनता यांची मतं जाणून घेऊन ही सगळी उमेदवारी जाहीर केलेली। निश्चित दिल्ली गाठण्यासाठी ही यादी मला वाटतं निश्चित एक प्रभावी यादी आहे आणि या यादीतले मी तर म्हणाल जास्तीत जास्त शिवसैनिक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या दिल्लीत पोहोचतील आणि जे आता 400चा पार म्हणतात त्यांनाच तडीपार केल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाही। मला असं वाटतं हा शिवसेनेचा संकल्प आहे। तुम्ही ज्या जिल्ह्याचे गेल्या 20 वर्षाहून अधिक काळापासून जिल्हा प्रमुख आहात, त्या ठिकाणी तुम्ही गेल्या 10 वर्षापासून उमेदवारीसाठी इच्छुक होतात, मात्र इथं पुन्हा एकदा चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली। निश्चित मी इच्छुक होतो 2014ला, 2019ला आणि 2024ला सुद्धा। माझी इच्छा आहे, मी संघटनेचा जिल्हा प्रमुख संघटनेचं काम करतो मागच्या 25-30 वर्षापासून। इच्छा असणं काही वावगं असायचं काही कारण नाही, परंतु ही इच्छा असताना मला विधान परिषदेचं सदस्य, विरोधी पक्षनेते ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली आहे। इच्छा असणं शिवसैनिकाचा अधिकार आहे, परंतु ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी तो मला वाटतं पक्षप्रमुखाचा सुद्धा अधिकार आहे आणि म्हणून शिवसैनिक आणि पक्षप्रमुख एक नातं आहे। महाराष्ट्राचं काम करतो माननीय उद्धवजींच्या आशीर्वादाने, त्यामुळे निश्चित संभाजीनगर सहित महाराष्ट्रातले सगळे उमेदवार जे जे पक्षप्रमुख जबाबदारी देतील, पक्ष जबाबदारी देईल, संघटना जबाबदारी देईल, त्या पद्धतीने निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे, एवढं निश्चित। तुम्ही म्हणता उमेदवारीसाठी इच्छुक असणं काही गैर नाही, पण एवढं समजदारपणानं एवढं शांतपणाने सगळे रिॲक्शन देत नाही जेवढं तुम्ही देताय। हे बघ, मी शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक, मला पक्षाचं हित कळतं, संघटनेचं हित कळतं। कधी व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचं हित महत्त्वाचं असतं। ज्या संघटनेचं हित साधलं गेलं तर माझं आणखी ऑटोमॅटिक हित साधलं जाणार आहे ना। ठीक आहे, याच्यातून आणखी काही चांगलं होईल असा माझा संकल्प आहे, माझी मनोधारणा आहे, असं पक्षप्रमुखाला वाटतं। पक्षप्रमुख थोडी मला सगळ्या बाजूला ठेवणार आहे, नाही अंबास काही काम आहे असं थोडी असतं। ज्याची त्याची जबाबदारी असते ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे। मला असं वाटतं माझ्यावर जी जबाबदारी ती योग्य रीतीनं पार पाडणं ही माझी आत्ताच्या काळात गरज आहे। आणि संघटनेत ज्या पद्धतीनं गद्दारी झाली, जे 40-50 लोक गेले, त्या पद्धतीने निश्चित पक्षाला किंवा आमच्यासारख्या शिवसैनिकाला धक्का बसला। मला असं वाटतं हा धक्का सावरत असताना पक्षप्रमुखांचा हात, मन आणि सगळंच मजबूत ठेवणं ही आमची जबाबदारी असं मी समजतो आणि मला वाटतं त्यातला एक शिवसैनिक आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। आता तुम्हाला पक्षप्रमुखांचा फोन आला होता, काय नेमकं बोलणं झालं? पत्रकार परिषद सुरू व्हायच्या 1 मिनिट आधी तुम्हाला फोन नाही, मी त्यांना फोन केला होता सगळ्यात आधी पक्षप्रमुखांना की बाबा जो काही तुम्ही निर्णय घेतला त्याच्या मागे बिलकुल, कारण पक्षप्रमुखाला चिंता असते ना, बाबा हा नाराज झाला असेल का, तो नाराज झाला असेल का, याला काय जसं मुलांकडे आई लक्ष देते तशा पद्धतीनं पक्षप्रमुखाची एक चिंता असतेच ना, बाबा हे 4 जण इच्छुक होते, आता मी एकाला दिले, 3ला काय करायचं, ठीक आहे। पण मला असं वाटतं त्यांना चिंता वाटण्यापेक्षा मीच स्वतःहून फोन त्यांना केलेला आहे आणि त्यांना सांगितलं साहेब चिंता नसावी, जोमानं पक्षाचं काम करू। तर मला असं वाटतं मी एक शिवसैनिक बाळासाहेबांचा मी स्वतःला परिपक्व नाही म्हणू शकत, पण जबाबदार तर निश्चित म्हणू शकतो आणि म्हणून ही जबाबदारी माझी पण आहे, जेवढी पक्षप्रमुखाची तेवढी माझी पण मी समजतो आणि मला असं वाटतं या जबाबदारीतून मी निश्चित काम करेन। बरं, काही खेद वाटतोय तुम्हाला? थोडंफार वाईट वाटतंय का? हे बाई, इच्छा असल्यावर नाही झाल्यावर थोडं बहुत वाटत असतं, परंतु अजून तर खूप बाकी आहे। मला असं वाटतं या जिल्ह्याचं नेतृत्व पक्षप्रमुखांनी माझ्याकडे सोपवलेलं आहे, ही मोठी गोष्ट। मी एक सामान्य घरातला शिवसैनिक आहे, एक सामान्य शिवसैनिक म्हणून आज एवढ्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाची जबाबदारी मला पक्षप्रमुखांनी दिलेली आहे आणि एवढी जबाबदारी दिली तर मी थोडी म्हणतो की येणाऱ्या काळात जबाबदारी मिळत जातील। जी जबाबदारी पक्ष देईल, पक्षप्रमुख देतील, वाटतं ती अतिशय ताकदीनं निश्चित पार पाडण्याचा माझा तरी मनोदय आहे, एवढं तर स्पष्ट आहे। आता आव्हानं काय आहे तुमच्यासमोर ही लोकसभा निवडणूक लढवताना? आव्हानं तसं म्हणायला गेलं तर खूप आहे ना, आव्हान तसं म्हणायला तर काहीच नाही। खूप आहे असं म्हणायला तर सत्ता आणि संपत्ती ह्या 2 गोष्टीचा भारतीय जनता पार्टी अतिरेकी वापर या महाराष्ट्रात या देशात करते। ठिकठिकाणी जसं बा केजरीवाल सारख्या एका मुख्यमंत्र्याला यांनी अटक केलेली आहे, हे सत्तेचा गैरवापरच आहे ना, ठीक आहे ना।
तुम्ही काय फार धुतलेले आहे का? भारतीय जनता पार्टी तुमचे 6,000 कोटीचे रोखे तुमच्या खात्यात आहे का? फुकट आले का? कोणाला तरी ब्लॅकमेलिंग करून आले, कोणाला तरी ईडीचा धाक दाखवून, कोणाला तरी CBIचा धाक दाखवून, कोणाला तरी इन्कम टॅक्सचा दाखवून दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने खरं तर आमोरसमोर गोष्टी केल्या पाहिजे, पण भारतीय जनता पार्टी तसं करत नाही. अडवून मग याला ब्लॅकमेलिंग करणं, याच्या कानशिळात बंदूक लावणं, त्याच्या कानशिळात बंदूक लावणं, या पद्धतीनं काम करते. मला वाटतं हे एक आव्हान आहे. पण मला वाटतं हे आव्हान पेलण्याची जर शिवसेना प्रमुखाच्या विचारांना शक्ती मिळाली तर हे आव्हानसुद्धा आपण सहज पार पाडू शकतो असं सुद्धा मला वाटतं. पण निश्चित सत्ता आणि संपत्तीचा जो खेळ आणि जो बाजार, खेळ नाही म्हणता येईल, बाजार या देशात आणि या महाराष्ट्रात सुद्धा मांडलेला आहे. म्हणतो तो एक आव्हान आहे. आणि निश्चित आत्तापर्यंतचा इतिहास बघितला, देशाचा काय जगाचा इतिहास बघितला, तर सत्ता आणि संपत्तीवाल्यांसमोर सामान्य व्यक्ती जिंकलेले. मग तुम्ही कोणती रशियन राज्यक्रांती घ्या, अमेरिकन घ्या, फ्रेंच घ्या, भारतातले घ्या, या सगळ्या क्रांती झालेल्या त्या सामान्य लोकांनीच केल्या. मला असं वाटतं किती सत्ता संपत्ती समोर असू द्या, सामान्य माणसाचा विजय होत असतो. तसाच विजय सामान्य माणसाचा म्हणजेच लोकशाहीच्या देशात होईल असा मला विश्वास आहे. पूर्व शिंदे गटाची जागा आणखी ते जाहीर करायला तयार नाही. MIM जाहीर झाला, आता उभाटा गट तयार झाला, पण शिंदे गटाची उमेदवारी काही जाहीर नाही. तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? कारण ते दावा करतात की अंबादास दानवेशी आमचं बोलणं सुरू आहे. हे पण त्यांच्या माध्यमातून काही लोकांनी फोन केलेले आहे, आताही करतात, दररोज करतात, 4-5 दिवसानं करतात, हे स्पष्ट आहे. मी काही त्याला नाकारत नाही, सुस्पष्टपणे सांगतो. पण अशा पद्धतीनं माझ्याकडून कोणत्याही प्रकारे या सगळ्या विषयाला होकार बोलणं, ते ओळखीचे लोक आहे. आता मला माझ्या इथला एखादा जो जुना सग त्यांनी फोन केला तर मी काय त्याच्याशी बोलायचे नाही का? तर बोललं पाहिजे. पण ठीक आहे, त्यांचं म्हणणं असेल, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली असेल, मी काय त्यांना याच्यातून दोष देणार नाही. ते नाही वाटतं मी असावं त्यांच्यासोबत असं वाटतं, त्याने तशा पद्धतीनं माझ्याशी सातत्यानं संपर्क चालू, हे मी नाकारत मुळीच नाही. परंतु मी उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत, शिवसेनेसोबत, कारण अशा वेळेस मीच गद्दारीविषयी भाषण करणं, मीच गद्दारी करणं हे काही मनाला पटणार नाही. मी शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मावळा आहे, तेव्हा असं काही होणार नाही. कल्याणची जागा अजून जाहीर झालेली नाही. कल्याणमधून आदित्य ठाकरे किंवा सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा आहे. श्रीकांत शिंदे ऑलरेडी त्या ठिकाणी उमेदवार असणार. कल्याणचं का जाहीर होऊ शकणार? 20 मेला इलेक्शन आहे, फॉर्म भरायचं मला वाटतं 8-10 एप्रिल, त्याच्यामुळे फार लांब आहे. होईल उमेदवारी जाहीर, त्याला काय उमेदवार का शिवसेनेकडे नाही, शिवसेने एक नाही 5 उमेदवार आहे इच्छुक. त्यामुळं कुठली उमेदवारी काही रणनीतीचा भाग असतो. कारण अजून माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी ठाण्याच्या जागेसाठी आग्रही आहे, आणि जर ठाण्याची नाही मिळाली तर कल्याणच्या जागेसाठी आग्रही आहे. म्हणून आम्ही सुद्धा बघतोय त्यांचं काय होतं आणि काय नाही. श्रीकांत शिंदे 2 टर्म खासदार त्या ठिकाणी आहे, यंदा तिथं उमेदवार दिला जाईल का चांगला? तुम्ही म्हणता किती उमेदवार इच्छुक आहेत? हे पण बेस शिवसेनेचं काम आहे. तिथं शिवसेना संघटनात्मक ढाचा शिवसेनेचा असतो, तो कल्याण मतदारसंघात सुद्धा जसाच्या तसा आहे. सत्ता आणि संपत्तीच्या बळावर याला काही जण नष्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण असं होणार नाही. आणि त्या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया होणार. कोणी समजत असेल मी कोट्यवधी खर्च केले, मी असा आहे, मी तसा आहे, हे सगळ्या झूड गोष्टी असतात. एक सामान्य माणूससुद्धा त्या ठिकाणी निवडणूक जिंकेल, सामान्य शिवसैनिकसुद्धा, असं मला वाटतं.